भिवंडीमध्ये आणि भिवंडी बाहेर आपण अनेक स्पर्धा केलेल्या आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच अगदी आपल्या नावाप्रमाणेच वंडर परफॉर्मन्स आपण केलेलं आहे. मात्र हे जे वंडर आहे राष्ट्रवादी चषक 2022चं, या वंडरविषयी काय म्हणाल? नक्कीच सुनील घरत आणि त्यांचे सहकारी केतन आणि बालेमामा यांना मी धन्यवाद देतो. एक चांगल्या प्रकारे त्यांनी टुर्नामेंट आयोजन केलेले आहे. हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावून नक्कीच कसं वाटतंय? नक्कीच चांगलं वाटेल. माझ्या गावाला आणि आमचे स्पॉन्सर प्रभुदास नाईकांना मी देतो. क्या बात आहे. तर हे होते वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलेलं आहे. पुढील सामन्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर आदरणीय शाखा प्रमुख बबन पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. चला, मॅच आपल्यासमोर फ्रेश रंगली जाते. प्राची 11 सरवली वर्सेस सिद्धार्थ 11 माऊली 11 बामणडोंगरी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. तर तेच आपण जर पाहिलं तर 25 मिनिटाचा अवधी आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायचे. टाईम अतिशय महत्त्वाचा आहे. 10 वाजून 14 मिनिटांनी हा सामना सुरू झालाय. येस, आपण जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अल्पेश पाटील आणि संदेश भोईर, आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय ओमकार नाईक. पॉवर प्लेचं षटक आहे. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट कव्हर असे ऑफसाईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ते तरार चेंडू पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून येतोय. लेग बायच्या स्वरूपात इथे खातं उघडतोय संघाचं आणि टीम जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी वर्सेस प्राची 11 सरवली. सरवली टीम बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अल्पेश पाटील आणि संदेश भोईर आपल्याला पाहायला मिळते. भारतात पहिल्यांदाच 33 बाईक आणि एक 4 व्हीलर अशी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिली मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता, पण सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाला. पहिली धाव बॅट मधून येते. टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. कॉलिंग जर पाहिलं तर चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता. रिस्की सिंगल होती. या चेंडूवर जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं, पण सुदैव म्हणावं लागेल. एक धाव मिळते टीमला. टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. यावेळी आडव्या बॅटने टॉप एज लागले. चेंडू हवेत आहे. नो मॅन लँडचे इथे चेंडू लँड होईल. सिंगल मिळेल. एक चावी सापडली आहे. बाईकची चावी आहे. जगदीश नाईक यांच्याकडे ती चावी आहे. त्यांच्याशी संपर्क साधा. एक बाईकची चावी आहे. येस, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे जमा आहे. तर कोणाची चावी हरवली असेल तर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. हिरो गाडी आहे, तर चावी सापडली आहे. तर कृपया जे चालक असतील ते कृपया आपली चावी घेऊन जा. षटकाला सुरुवात होते. तिसरा बॉल 23 तरार. यावेळेस आपण जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा चेंडू होता, पण वेग इतका होता की बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होते. अतिशय भन्नाट वेग, आणि या खेळपट्टीवर जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज यशस्वी झालाय. संपूर्ण ही स्पर्धा आपण जर पाहिली तर वेगवान गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. इथे गोलंदाज ओमकार नाईक देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिले षटक. फुलवट टप्प्याचा चेंडू. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन लगत चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. फलंदाज संदेश भोईरच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला खणखणीत चौकार. व्हेरी मच. पहिला चौकार संदेश भोईरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय. सबमरीन राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिले संपलं गेले. पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. आणि आज तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे.
स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत शिवसेना शाखा प्रमुख राजनगर सरवली पाड्याचे बबन पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल नवनाथजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते बबन पाटील साहेबांचा इथे हेतूची सन्मान केला जाईल. शिवसेना शाखा प्रमुख राजनगर सरवली पाडा हे आपण पाहू शकता. बबनजी पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख राजनगर सरवली पाडा आणि त्यांचा हेतूची सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये सुरेश सारंगचे विद्यमान उपसरपंच विशाल पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि आमदार चषकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुरेश सारंगे विद्यमान उपसरपंच विशाल जी पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. एक लोभस व्यक्तिमत्व विशालजी पाटील जे सुरेश सारंगचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये हितेजी पाटील हे उपस्थित आहेत. वेलेगावचे युवा उद्योजक आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता. हितेजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर बोलूया आपण यानंतर सन्मान आपण नंतर करूया. बोलूया आपण सामन्याकडे. राष्ट्रवादी चषक 2022 थरार आणि या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय आदित्य पाटील. दुसरे षटक. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ आपण जर पाहिली तर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आउटस्विंग करण्याचा प्रयत्न केला होता पण खूप बाहेर चेंडू पिच केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. पॉवर प्ले क्रमांक दुसरं इथे प्रक्रियेबद्दल असताना आपण जर पाहिलं तर आदित्य पाटील येतोय. पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावं लागेल. आता मात्र चेंडू आपण जरा पाहिला तर काहीसा मागे ठेवला होता आणि वळवण्यात मात्र यशस्वी झालाय. चांगला षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत षटकाची सुरुवात आपण जर पाहिली तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. चांगलं षटक हाताळलंय. पहिलं षटक ओमकार नाईकचं फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि एक षटक देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि वॉडा कॅच. सुपर डुपर झेल पकडला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर संदेश गोंधळीच्या माध्यमातून एक लाजवाब झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय सरवली टीमला. फलंदाज संदेश भोईर. बॅक टू पवेलियन. राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो 1 नंबर. खूप चांगला झेलला जातोय संदेश गोंधळीच्या माध्यमातून आणि फलंदाज संदेशला देखील परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अतिशय चांगली गोलंदाजी आदित्य पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. नवीन कॅन्डिडेट
मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. नाव आहे मोनिश पाटील. 1 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील झालाय. थर्ड मॅन रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. लाईन अँड लेंथचा विचार केला तर खूप चांगली लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय आतापर्यंत. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचे यशस्वी आयोजक केतन लक्ष्मण तरे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय बबनजी पाटील साहेब असतील, समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतील मुख्य व्यासपीठावर. यस, केतनजी तरे या स्पर्धेची संकल्पना ज्यांनी राबवली आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला ही 2 नावं चर्चित आहे, सुनील घरत आणि केतन तरे. काय काम केले टेनिस बॉल क्रिकेटसाठी. दर्जेदार क्रीडा स्पर्धा स्क्रीनवर पाहू शकाल. या 20 खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल म्हणावं लागेल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये फक्त 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागलेत. 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा उभारेल सरवली टीम आणि काय टार्गेट सेट असेल तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो. थँक्यू डीजे. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांचा स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. मित्रांनो, आपल्यामध्ये दीपेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेवक दीपेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. पहिली वॉर्निंग असेल बामण डोंगरी टीमला की ज्या पद्धतीचा तुम्ही वेळ वाया घालवताय तो वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी वारंवार अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आपण पाहू शकता दीपेशजी पाटील समाजसेवक यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो, आपल्यामध्ये समाजसेवक सरवलीपाडा रमेशजी भोईरी उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय कल्पेश ठाकूर. काय गोलंदाजी राहिली आहे. सिद्धार्थ अँड माऊली 11 बामण डोंगरी टीमच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. एलिव्हेशनची कमतरता जाणवली आहे. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. आपण जर पाहिलं तर बर्थडे बॉयने झेललाय झेल निखिल खोचच्या माध्यमातून आणि फलंदाज मोनिश पाटीलच्या विकेटचं पतन. दुसरा हादरा, दुसरा धक्का लागतोय टीम सरवलीला. पूर्णपणे सज्ज राहायचा आहे. गोठीवली विपक्ष बोरसिटी हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इस बदलापूर वर्सेस नवी मुंबई नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. 2 मातबर संघ आमने सामने लढतील. आपण पाहतोय सिद्धार्थ अँड माऊली 11 बामण डोंगरी वर्सेस प्राची 11 सरवली. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर आणि पहिल्याच बॉलवर कल्पेश ठाकूरने शिकार केली आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बिहाइंड विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलेत. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. एक धावासाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं म्हटलं जातं.
बॅटर आपण जर पाहिलं तर तयार नव्हता किंवा काही सूचना असतील. लाईट्स कुठलीही तरी लाईट रिफ्लेक्ट होते त्यामुळेच बॅटरला थोडासा अडथळा येतोय. असं अनेक वेळा चित्र पाहायला मिळतोय की ज्यावेळेस फ्लड लाईटच्या स्पर्धा असतात त्यावेळेस कुठलाही प्रकारचं रिफ्लेक्शन बॅट्समनला कुठेतरी यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी, सटिक लाईन अँड लेंथ आणि शॉर्ट सिलेक्शन आपण जर पाहिलं तर क्रॉस बॉटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशी स्ट्रोक ज्या वेळेस आपण खेळतो तेव्हा मात्र बॉलवर नजर असणं गरजेचं आहे, मेरिटवर येणं गरजेचं आहे. इथे सगळ्या गोष्टीची कमतरता जाणवली आहे. पुन्हा एकदा जर फटका पाहिला, टायमिंग बेमिसाल, चेंडू जातोय, इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज आपण जर पाहिलं तर सागरच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा पहिला षटकार, 6 धावा. पुन्हा क 2022 33 बाईक, एक 4 व्हीलर सह संपूर्ण भारतात प्रथमच ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आदरणीय केतन तरे आणि सुनील घरत यांच्या मेहनतीला आलेलं यश. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात चर्चेची स्पर्धा आहे, नाव आहे राष्ट्रवादी चषक. आणि या रजनी स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 128 पेक्षा जास्त संघ, 40+ अनेक संघ आणि या सगळ्यांचा मेलाप म्हणजेच राष्ट्रवादी चषक. खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म, खेळाडूंना एक चांगला मंच म्हणजेच राष्ट्रवादी चषक. आज जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात मागणीची स्पर्धा म्हणजेच राष्ट्रवादी चषक. भरपूर मेहनत, भरपूर यश म्हणजेच राष्ट्रवादी चषक. आणि क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजेच राष्ट्रवादी चषक. ही स्पर्धा रंगली जाते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सागरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक क्रॅकिंग षटकार. लगातारच्या 2 बॉलवर षटकार. व्हॉट अ बॅटिंग. ज्या धावांसाठी झगडत होता, संघर्ष करत होता टीम सरवली, या मॅच मध्ये मात्र या 2 बॉलमध्ये दाखवतोय आपला दरारा. आणि काय बॅटिंग सागर भोईरच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याला पुरेपूर समाचार केलाय. पहिला स्ट्रोक मिड विकेटच्या वर पाहिला आणि त्यानंतर मात्र एक स्लॉट मध्ये चेंडू होता, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 30रं षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश ठाकूर काहीसा खर्चिक ठरतोय. तब्बल 13 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. सुरेख बॅटिंग सागरच्या माध्यमातून. यावेळेस लगातारचा 3रा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ सुपर डुपर स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. सागर भोईरच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग षटकार आपण पाहू शकाल स्क्रीनवर. आडव्या बॅटने लगावलाय कॅप्टनच्या बॅट मधून. कॅप्टन नॉक, बुम बुम षटकार. 6 धावा. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ स्ट्रोक. सागर भोईर लाजवाब. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. पुन्हा एकदा आपल्याकडे वेळ आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत समाजसेवक सरवली पाड्याचे रमेशजी भोईर आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा केतनजी तरे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. हे आपण पाहू शकता सरवलीपाडा गावचे समाजसेवक सन्मान्य रमेशजी भोईर यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये हरिभक्त पारायण हबब बलिराम माले महाराज उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा केतनजी तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे.
आपण पाहू शकता क्रिकेट अगदी थोरांपासून लहानांपासून थोरांपर्यंत आवडीचा खेळ आहे. प्रत्येकाच्या मनावर करतंय राज म्हणून या क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवू शकलेही नाही ते हरिभक्त परायण बलिराम माले महाराज. माले महाराजांचा हेतूची सन्मानित केला जातोय. त्यांचा शुभ आशीर्वादही घेतला जातोय. तर ह्या स्वागत सत्कार सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. थँक्यू व्हेरी मच कम्प्युटर समालोचक सुभाषजी धुमाळ. या संपूर्ण स्पर्धेसाठी सुभाषजी धुमाळ यांचं देखील कौतुक करावं लागेल. संपूर्ण स्पर्धा ज्या पद्धतीने रंगवली गेली, रेखाटली गेली, लॉट्सपासून सामन्याचं वेळापत्रक, या सगळ्या गोष्टी सुभाषजी धुमाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येस अंपायर. तीन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत आणि काय बॅटिंग सागर भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अफलातून स्पर्धा, अफलातून सामने आणि अफलातून क्रिकेट पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रंट. संघनायक कसा असावा? संघनायक कधीही टीमच्या सोबत असावा. संघनायक कधीही अडचण आली तर समोर येऊन निधड्या छातीने लढणारा असावा. संघनायक कसा असावा की संघनायक टीम जरी अडचणीत असेल, टीम जरी पराभूत होत असेल तरी देखील मनोबल वाढवणारा असावा. संघनायक कसा असावा तर संघनायक सागर भोईर सारखा असावा, ज्याच्या बॅटमधून लगातारचे 3 षटकार आलेत आणि ज्या पद्धतीचं शांतता पसरली होती प्राची 11 सरवली टीमच्या डगआउटमध्ये, तिथे कुठेतरी आक्रोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे 3 बॉलमध्ये 3 षटकार. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अंजूर नगरीमध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. नाव आहे राष्ट्रवादी चषक 2022 आणि आज अनेक समालोचकांना, अनेक गुणलेखकांना, अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि प्रत्येक खेळाडू, समालोचक, गुणलेखक, अंपायर्स या सर्वांसाठी एक मेजवानी असणार आहे आणि ती मेजवानी ठेवली आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. केतन लक्ष्मण तरे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मेहनतीला आलेलं यश आणि त्यांच्या समवेत सुनील घरत यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आदित्य पाटील येतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने, खूप चांगला स्ट्रोक, 1 बाउन्स इनटू द फॅन्स. फलंदाज आपण पाहू शकाल अल्पेश पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. स्टम्प विजन कॅमेरा देखील आहे या स्पर्धेमध्ये. काय नाहीये या स्पर्धेमध्ये 10 कॅमेरासह tenniscricket.in सज्ज झाले आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकाला बसण्याची एक चांगलं व्यासपीठ आहे. मान्यवरांसाठी देखील VIP डाईस आहे, AC डाईस आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रथमच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये VIP बॉक्स, AC एअर कुलित, वातानुकूलित बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि हातभर चेंडू वळलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करावं लागेल इथे सिद्धार्थ अँड माऊली 11 बामणडोंगरी टीमला, कारण की सुरुवात खूप चांगली झाली होती बामणडोंगरी टीमची, कारण की गोलंदाजी चांगली होत होती. पण ज्या पद्धतीने सागर भोईर तुटून पडलाय बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे, त्याप्रमाणे तुटून पडला. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चूक करतोय. चुका चुका चुका. प्रेशर आहे या स्पर्धेचं, प्रेशर आहे या सामन्याचं आणि ते प्रेशर हँडल करणं थोडंसं कठीण जातोय गोलंदाज आदित्य पाटीलला. एकदम इथे टीमला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 आकड्यावर. 35 धावा फलकावर लागले. 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावांची आवश्यकता असेल. 50 गाठेल तर नक्कीच सरवली टीमकडे इतकी चांगली गोलंदाजी आहे की त्या धावा डिफेंड करेल. पण कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न सिद्धार्थ आणि माहुली 11 बामणडोंगरीचा असावा. त्यासाठी गोलंदाजी करावी लागेल. येस, तुमच्याकडे जो अवधी आहे
त्या अवधीमध्ये 25 मिनिटामध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे, वारंवार तुम्हाला सूचित केले जात आहे. कारण की वेळेची बचत ही काळाची बचत असते मित्रांनो. नदीतून एका ओढ्यातून पाणी गेलेलं परत एकदा स्पर्श करू शकत नाही, तसा वेळ एकदा गेली तर ती परत येऊ शकत नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण फंबल होतोय. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते सागर भोईर अँड अल्पेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार येत असताना टीमची धावसंख्या 37, 3/7. मुख्य व्यासपीठावर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. भारतातील नंबर 1 स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिणारी क्रीडा स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 थरार. लोकनेते ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांच्या आशीर्वादाने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन. आणि बॅटने पुन्हा एकदा फटका हवेत आहे. यावेळेस टायमिंग चुकलं गेलंय आणि फलंदाजाला परतावा लागेल. कॅप्टन बॅक टू पवेलियन. सागर भोईरच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा. येस, पब्लिक फिदा झाली आहे. सध्याच्या घडीला फलंदाज सागर भोईरवर 20 धावांचं योगदान देऊन तो मात्र परतलाय. तिसरा धक्का लागतोय सरवली टीमला. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये येईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. आदित्यला मिळते सफलता. 3 गडी बाद, 37 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल चौधरी फलंदाजीसाठी एंटर झालाय. 4थं षटक. आदित्यने पहिलं षटक हाताळलं होतं, आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळलं होतं. फक्त धावा खर्च केल्या होत्या, 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी 22 धावांचं योगदान दिलं या दोन्ही फलंदाजाने. 26 धावांचं योगदान सागर भोईर आणि अल्पेश पाटीलच्या माध्यमातून. सागर परतल्या मात्र निखिल चौधरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अखेरचा बॉल देखील आहे आणि या षटकात तब्बल धावा खर्च केल्यात 7 धावा. चांगले षटक म्हणावले गेले. पहिल्या बॉलवर चौकार लागवल्यानंतर केलेलं कमबॅक, आणि कमबॅक करणं गरजेचं आहे टीम बामण डोंगरी टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग इनिमिस म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपला गेले 4थं. 4 षटकांचा खेळ संपलाय. खूप चांगलं षटक हाताळलं. फक्त 7 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण शिकार म्हणजेच सागर भोईरच्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5व्या षटकाला लगेचच सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. रामजी पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो दोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. आपण पाहू शकाल स्क्रीनवर जी रेड कलरची स्विफ्ट कार आहे. सुस्वागतम. दरम्यान ह्या क्रीडा नगरीमध्ये आमच्या व्यासपीठावर आगमन होतंय. देवरुंग गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच बालराम गोडे साहेब, त्यांच्यासमेत देवरुंग गावचे समाजसेवक धर्मेंद्र गोडे साहेब, त्यांच्यासमेत समाजसेवक अनंत गोडे साहेब आणि त्यांच्यासमेत समाजसेवक हरीश गोडे साहेब, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासमेत माजी सभापती MB घरत साहेबांना आपण पाहू शकता. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात टेनिस क्रिकेट विश्वमधील नंबर 1 स्पर्धा, ना भूतो न भविष्यती विक्रमी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान करणारी क्रीडा स्पर्धा आहे. अतिथी देवो भव. आलेले पाहुणे त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जीत खोत. अखेरचं षटक. भन्नाट वेग मात्र व्हाईट बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आपण ज्या समोर जर पाहिलं तर अल्पेजी गायकवाड देखील आहेत स्कोररच्या भूमिकेत आणि
टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गोठेवले विपक्ष राणा स्पोर्ट्स बोरशेती या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, पण लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. म्हणूनच म्हटलं जातं गवळी सर की वेगाला महत्व नसतं, वेगाने आपण कुठल्या दिशेने जातोय याला महत्व असतं. जर तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमच्या षटकाची दूरदशा व्हायला वेळ लागत नाही. आता मात्र पहिले 2 बॉल जर हाताळले तर दोन्ही बॉल व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 39 धावा. षटक क्रमांक शेवटचं अखेरचं. यावेळेस लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर इव्हन बाउन्स होतोय, त्यामुळेच बॅट आणि बॉलचं कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. आता चांगला चेंडू हाताळलाय. चुका करणं, चूक विसरावी पण चुकीचं कारण विसरू नये मित्रांनो. आपण जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तिथे फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. बॅक टू डगआउट. चौथा हादरा, चौथा धक्का लागतोय टीम सरवली संघाला. चार गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 40 या आकड्यावर. 40 धावा. धावांची आवश्यकता आहे, धावा कराव्या लागतील आणि आता मात्र 40 धावांवर थांबवलंय. अजूनही या इनिंगचे पण विचार केला तर 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 2 चांगले फटके आले तर नक्कीच 50शी गाठेल टीम सरवली. प्राची 11 सरवली वर्सेस सिद्धार्थ अँड माऊली 11 बामणडोंगरी. जीवदानी बामणडोंगरी हा संघ जर पाहिला तर रायगड पनवेल परिसरातील एक मातब्बर संघ आहे. अनेक नाईट स्पर्धा, डे नाईट स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि आज मात्र या अंजूर नगरीमध्ये प्रवेश करत असताना खूप चांगली गोलंदाजी होते. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय आणि सरवली टीम या अखेरच्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळेल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. भन्नाट वेग इंटू द ब्लॉक होल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण हिट होऊ शकला नाही. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकते, जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. 41 4वर 1 41 धावा. 4 गडी बाद. अखेरचं षटक आहे. सुरुवातीचे 2 बॉल आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळाले. असं वाटलं होतं ही षटक कुठेतरी मागडं ठरेल, पण काय लाईन अँड लेंथनी गोलंदाजी केलोय जीत खोत या गोलंदाजाने. अतिशय भन्नाट वेग आणि दिशेवर नियंत्रण. मुख्य व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2022 थरार आपण पाहतोय, ऐकतोय. बॅटची स्लाइस कॉट बिहाइंड. खूप चांगला झेलला जातोय रणजित ठाकूरच्या माध्यमातून. फलंदाजाला परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय टीम प्राची 11 सर. मामा यांच्या आधारित हे गीत आपल्याला ऐकायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. टीमची धावसंख्या 41. 5 गडी बाद 41. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण जर पाहिल्या तर स्टंपच्या बाहेर आणि नो बॉलचा इशारा अंपायरने देखील केलाय. नो बॉल घोषित केला जातोय.
साईड चेंज करत असताना मात्र कुठल्याही अंपायरला इंटिमेशन दिलं गेलं नव्हतं आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा इशारा देखील अंपायर आमच्यासोबत कळवतील आणि फ्री हिट ची संधी असेल फलंदाजाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येस, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुनील घरत साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि सुनीलजी घरत असतील, केतनजी तरे असतील, या सर्वांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक विक्रम केलाय. ही स्पर्धा भरवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, गावदेवी अंजूर गावाने जी सहकार्य केलंय आणि बाळ्या मामा यांचाही आशीर्वाद, या संपूर्ण गोष्टीचा मिलाप म्हणजेच राष्ट्रवादी चषक. आणि आता मात्र या बॉलवर मिळतील फक्त सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. 43 ऑन स्कोर बोर्ड. अखेरचं निर्वाणीचं आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकाल SC VIP बॉक्स. IPL मध्ये असे VIP बॉक्स आपण गवळी सर नेहमी पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलंय की SC वातानुकूलित VIP डाईस बनवण्यात आलाय आणि त्याचं श्रेय जातंय केतन लक्ष्मण तरे आणि सुनील महादेव घरत या दोन युवकांना. त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन. अखेरचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकेल फेकी खूप चांगली पाहायला मिळते. फलंदाजाला परतावा लागेल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना फलंदाज परतलाय आणि आता मात्र षटक क्रमांक 5 संपला गेले. 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 गडी बाद 44, 6 गडी बाद 44 या आकड्यावर आणि 45 धावांचं आव्हान असेल. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय आणि जशी इनिंगला सुरुवात होईल तसे आमचे नरेशजी ढोमे सर जॉईंट होतील आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आणि असतील डॉक्टर गवळी सर. थँक्यू. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन मयूरजी टांडेल साहेबांना, जे उद्योजक आहेत करावे गावचे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉय स्पॉन्सर केले गेलेले बालेमामांचे भाचे आहेत आणि मयूरजी टांडेल जे युवा उद्योजक आहेत करावे गावचे, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. यस, खूप खूप धन्यवाद विघ्नेश मडवी. त्याचबरोबर कॉम्प्युटर सुभाष धुमाळ, दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. राणा स्पोर्ट बोरसे, त्याचबरोबर गोठिवली 11 गोठिवली बोरसे संघाचे कॅप्टन येत आहेत. खूप खूप स्वागत आहे पवार दी पॉवर टॉस बॉक्समध्ये. रोशन, खूप खूप स्वागत आहे. गोठिवली 11 गोठिवली संघ कॅप्टनने यायचं. गोठिवली 11 गोठिवली संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे. आमचे मान्यवर सुद्धा येत आहेत. मयूरजी, खूप खूप स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. गोठिवली 11 गोठिवली संघाचे कॅप्टन सुद्धा येतात. खूप खूप स्वागत आहे. टॉस या स्पर्धेसाठी जे वापरलं जाते, एक बाजू जी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा आणि दुसरी बाजू या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते, मुख्य स्पॉन्सर अर्थात लोकनेते, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सुरेशजी म्हात्रे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा. दोन्हीपैकी एकाच कॉलिंग आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग काय होणार आहे? राष्ट्रवादी. येस, राष्ट्रवादी चषक 2022 आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मी मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण आपण टॉससाठी आलात. आपला खूप खूप आभार. गोठिवली 11 गोठिवली संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? राष्ट्रवादी चषक 2022 छान वाटतं. आयोजन खूप मोठ्या प्रमाणात आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? फलंदाजी करणार. फलंदाजी करण्याचा निर्णय हा खरं तर आम्ही धाडसी निर्णय म्हणतोय. तर हा निर्णय का घेतलेला आहे आणि पाठीमागे काय उद्देश आहे? हा आमचा पहिल्यापासूनच चालू होता. प्लॅन घेतला म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी करायची, समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करायचं. मग किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले फलंदाज आहेत त्यांच्याकडनं एक सुरुवात चांगली होईल?
धावत तर बघायला गेलं तर 60+ पाहिजे आणि फलंदाजीची जबाबदारी तर तुषार असेल, रोहित असेल, रुणाल असेल, निलेश असेल आणि स्वराज म्हात्रे यांच्यावरती. तर मग बोरसेत आणि गोठिवलीमध्ये एक संघर्ष अर्थात बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो, ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला मॅच जिंकायची असेल, सामना जर जिंकायचा असेल, साधारण माइंडसेट केला तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? माइंडसेट असा परफेक्ट असं काय नाही, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मॅच सुरू होणार आहे. तर मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून गोठिवली 11 गोठिवली संघ कॅप्टनने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राणा स्पोर्ट बोरसे संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. मॅच सुरू होईल. मी घेऊन जातो कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील स्वीट व्हॉइस ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट नरेश डोमे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दरम्यान आगमन होते. सुस्वागतम 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 संदीप मांगरुळकर घेसर डोंबिवली आणि मित्र परिवार केतनजी तरे यांचे भाऊजी आहेत आणि त्यांचं राष्ट्रवादी चषक 2022मध्ये हार्दिक स्वागत आहे. संदीप मांगरुळकर साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं आहे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी घरत तसेच गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या माध्यमातून वेलकम वेलकम वेलकम. याच्यानंतर आपण गोठिवली 11 गोठिवली विशाल पाटील फॅम टीम यांच्या संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. रणी फडकती लाखो झेंडे, वरुणाचा अवतार महान, विजय श्री श्री विष्णुपुरी, राष्ट्रवादीचा तिरंगा एकच हा. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. 33 बाईक, एक 4 व्हीलर मारुती स्विफ्ट कार बक्षीस असलेली भारतातील एकमेवाद्वितीय स्पर्धा म्हणजेच राष्ट्रवादी चषक. बाहेरची कड असावी असा जोरदार अपील इथे करण्यात आलेला आहे, परंतु पंच या अपिलाकडे कानाडोळा करतायत. लक्ष तुर्तास देत नाही. मात्र दोन्ही पंचांनी एकमेकांशी सल्लामसलत करायचं ठरवलेलं आहे. फुल टॉस 24 कॅरेट टेनिस क्रिकेट बॉल आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतोय. अत्यंत सुंदर बॉल, खास करून फलंदाजीसाठी टेनिस क्रिकेटसाठी स्पेशली डिझाईन केलेला हा बॉल आहे आणि त्याचा टॉस खूप मोठा आहे, परीखसुद्धा खूप मोठा आहे आणि त्यामुळं फलंदाजांसाठी हा बॉल निश्चित प्रकारे एक मोठी पर्वणी ठरतो. खूप चांगल्या धावा या बॉलवरती घेता येतात, त्याची प्रचिती आपल्याला निश्चित प्रकारे आलेली आहे. इथे पहिलं षटक मैदानामध्ये सुरू झालं होतं अवी चौधरीचं आणि मला वाटतं दुसऱ्याच बॉलवरती मोठं अपील झालेलं आहे. बाहेरची कट घेतलेली अपील असेल हे आणि पंचांनी हे अपील इथे उचलून धरलेलं आहे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इथे बसतोय पहिल्या षटकामध्ये. तर दरम्यान वळूया आपण स्वागत सत्काराकडे. तर या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. आपल्या म्हणून मित्रांनो देवरुंगचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच बालराम गोडे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती करेन केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच देवरुंग बालराम गोडे साहेबांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती आपल्याला त्यांची पाहायला मिळते आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे केला जाईल. केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. बालाराम गोडे साहेब देवरुंग गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील आणि यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. लेगबाईचा इशारा पंचांकडून आलेला आहे. बघायचंय धावफलकावरती. तर हेतुची सन्मान इथे केला जातोय. बालाराम गोडे साहेब जे विद्यमान सरपंच देवरुंग गावचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान करताना
या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बालराम गोडे साहेबांनी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिलेली आहे. जे विद्यमान सरपंच आहेत देवरुंग गावचे आणि त्यांचा हेतूचे सन्मान केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये देवरुंग गावचे सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र गोडेजी उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान येथे केला जाईल. केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. तर देवरुंग गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक धर्मेंद्रजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातो. आपण पाहू शकता त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेले आणि त्यांचा हेतूचे केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. देवरुंग गावचे समाजसेवक धर्मेंद्र घोडे साहेबांना सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये देवरुंग गावचे सामाजिक कार्यकर्ते अनंताजी गोडे हे बी उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान केतनजी तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. समाजसेवक देवरुंग अनंतजी गोडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा हेतूची सन्मान केला जातोय. त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्याकडून केला जातोय. या तिन्ही मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा केतनजी तरे, सुनीलजी घरत आणि संपूर्ण गावदेव क्रीडा मंडळ यांच्याकडून विशेष आभार. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. बॉक्स. थँक्यू सर. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू असावा, पंचांचा इशारा येतोय वाईड. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी. प्राची 11 सरवली विरुद्ध सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी या दोन संघामध्ये मॅच आहे. टार्गेट आपण बघितलं तर विजयासाठी 5 षटकामध्ये 45 धावांची गरज आहे. खरं तर माफक धावसंख्येवरती इथे संघर्ष होणार आहे. पुन्हा एकदा भरकटलेला हा चेंडू ठरेल वाईड. एक अतिरिक्त धावफलक पुढे 6 धावा. ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये कमी बॅलन्स आहे अशा परिस्थितीमध्ये चंगळ करणं हे कधी उपयोगी ठरत नाही, कधी उचित ठरत नाही. आणि 2 धावा एका पाठोपाठ एक वाईडच्या रूपानं वाटलेल्या आहेत. पाहायचं इथे डाव्या यष्टीवरती चेंडू टाकलेला. कारण ही लाईन जी आहे आपण पाहतो की जिथे फलंदाजाचा स्टान्स आहे, टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो फलंदाज ऑफ स्टंपवरती जवळपास पुढे असतो. हो फुलर लेनचा चेंडू होता. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लाईन फलंदाज बॅट मिस करतोय आणि यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. धक्का बसेल दुसरा. जबरदस्त मॅच, जबरदस्त धक्का इथे देतोय तो गोलंदाज अभि चौधरी. शेवटच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाजाचा आणि तिथे बाद झाला संदेश गोंधळी. षटक क्रमांक पहिलं संपलेले. 1 गडी 2 गडी बाद 6 अशा नाजूक अवस्थेमध्ये सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरीला आपण बघाल तर शेवटचे 4 षटक म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 39 धावांची गरज आहे. धक्का तंत्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय नामदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब हे धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे. काही किस्से निश्चित प्रकारे मी शेअर करू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे आणि इथे सागर भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. तर लोढा एंड कडून गोलंदाजीला होईल सुरुवात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदेश
संदेश पाटील. स्ट्राईक एंड वरती संदेश पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम पाटील. 24 चेंडू 39 धावा. सामना अजूनही आवाक्यात आहे. मात्र 2 फलंदाज गमावलेले आहेत. तर पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. ही गोष्ट मला वाटतंय प्राची 11 सरवली संघासाठी महत्वाची आहे. वाह वाह, गुडलेन स्पॉट वरून इथे उसळीची अपेक्षा होती. खाली राहिला चेंडू आणि पूलचा प्रयत्न पूर्णपणे फसला. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 6 आहेत. धक्का तंत्राची आपण चर्चा करत होतो. 1980च्या दशकामध्ये विजय तेंडुलकर आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी एक सुंदर असं नाटक आणलं होतं. त्याचं नाव होतं घाशीराम कोतवाल. महाराष्ट्रामध्ये हे नाटक तर प्रचंड यशस्वी ठरलं होतं आणि या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. दरम्यान पुढचा चेंडू याबरोबर इथे बातली कड घेतली. यष्टीरक्षक सुंदर झेल टिपतोय. ते आहेत 6 धावा आणि तिसरा फलंदाज गमावलेला आहे सिद्धार्थ आणि माऊली 11 बामण डोंगरी संघानं. इथे मी बघितलं एक चित्र मैदानामध्ये. खरं तर या स्पर्धेचा तो या भिवंडी आणि परिसरामध्ये नाही, ग्रामीण विभागामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळा हाच नियम अंमलात आणलेला बघतो. या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व पाहुण्यांचं आतिथ्य आदरातिथ्य करण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी जे आग्रही असतात, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. खरं तर युवा नेते सुनीलजी घरत यांना ज्यांच्या समाजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे ते या ठिकाणी सन्माननीय महादेवजी घरत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सुनील भाऊ घरत यांचे पिताश्री आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. जाऊ मैदानामध्ये जिथे धावा पूर्णपणे थांबलेल्या आहेत, इथे एका धावेची नोंद होईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. तर ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, अनेक काही गोष्टींना स्पर्श करण्याचा माझा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे मी बघितलं की 30 सर्कलच्या आतमध्ये बाद झालेला फलंदाज थांबला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आत गेला. 30 सर्कलच्या तो आतमध्ये आला आणि मग तो फलंदाज 30 सर्कलच्या बाहेर आला. तर क्रिकेटमध्ये एक नियम आहे टाइम आउटचा. तो कसोटी, वन डे, T20 मध्ये वेगवेगळा नियम आहे. 3 मिनिटामध्ये फलंदाज विकेटवरती येणं, नवीन फलंदाज हे बंधनकारक असतं कसोटी क्रिकेटमध्ये. वन डे क्रिकेटमध्ये 2 मिनिटांची वेळ आहे आणि T20 क्रिकेटमध्ये 1.5 मिनिटाची वेळ आहे. मी अनेक स्पर्धांमध्ये पंचांना देखील त्या सूचना करत असतो की कृपया टाइम आउटचा नियम लावा. क्रॉसचा नियम जरी लावला तरी एखादा फलंदाज उशिरानेच येत असतो, त्यामुळे तो फलंदाज थांबू त्या नियमामध्ये पळवाट काढतो. पण इथे टाइम आउटचा नियम आपण प्रभावीपणे वापर करणं जास्त संयुक्तिक ठरेल. याबरोबरच आपण बघतोय ग्राउंड शॉट आणि बराच वेळ थांबलेला स्कोर अचानक पुढे जातोय. चौकार इथे मिळतोय. 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 11 धावा. इथे आपण बघतोय सुंदर असा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम पाटीलच्या बॅटमधून. या 4 धावांबरोबर धावफलक देखील आता हळूवारपणे पुढे 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये जो थांबला होता, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती बळी पडलेला, तिसरा चेंडू LBW लेग बाईज, माफ करा, लेग बाईजची 1 धाव मिळाली आणि त्यानंतर या सुखदायक अशा 4 धावा. धावफलकावरती 11 धावा आहेत. योगायोगाची गोष्ट अशी आहे की अभि चौधरीच्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. सागर भोईरच्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. अभि चौधरीच्या तिसऱ्या चेंडूवरती लेगबाईची 1 धाव मिळाली. सागर भोईरच्या तिसऱ्या चेंडूवरती लेगबाईची 1 धाव मिळाली. हा कोइन्सिडन्स आहे, हा योगायोग आहे. मात्र पुढे बघायचंय. ओ हो हो, फुल यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. धक्का. म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा
थँक्यू डीजे. इथे धक्का तंत्राचा सुरेख वापर केला गेलेला आहे. फलंदाज पुन्हा एकदा बाद. चौथा धक्का असेल हा. 4 फलंदाज होत आहेत बाद. सिद्धार्थ आणि माऊली 11 बामण डोंगरी संघाचे. त्या धक्का तंत्राची एक चर्चा करत होतो मी. हलकासा विषय घेतला होता हातामध्ये. तर 80च्या दशकामध्ये ज्यावेळेस घाशीराम कोतवाल हे नाटक प्रचंड फॉर्ममध्ये होतं, अगदी जर्मनीमध्ये नाटकाचा प्रयोग होणार होता, परंतु या नाटकाला शिवसैनिकांकडून प्रचंड विरोध होता. नाट्यकर्मी सगळे पुण्यामध्ये होते आणि मुंबईच्या एअरपोर्टवरून त्यांना जर्मनीला जायचं होतं, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये घाशीराम कोतवालच्या नाटकाच्या कलाकारांना जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांना खोपोलीजवळ अडवायचं असा निर्णय शिवसैनिकांनी घेतला होता. आणि ही बातमी ज्यावेळेस विजय तेंडुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळाली, ते शरद पवार साहेबांना भेटले पुण्यामध्ये की असा असा प्रश्न निर्माण झालेला आहे, नाटक परदेशात जाते आणि आम्हाला तर गेलंच पाहिजे. पवार साहेबांनी असं डोकं चालवलं. त्यावेळेस फक्त एकच चार्टर प्लेन होतं पुण्यामध्ये आणि ते होतं किर्लोस्कर यांच्याकडे. त्यांना भेटले, त्यांचं प्लेन मागवलं, नाट्यकर्मींना सगळ्यांना प्लेनमध्ये बसवलं आणि पुण्यावरून थेट त्यांनी मुंबईला आणून एअरपोर्टवरती सोडलं. ही टीम सगळी जर्मनीला रवाना झाली. धक्का तंत्र. आणि त्यासाठी निश्चित प्रकारे अनेक किस्से पवार साहेबांचे निश्चित चर्चेला घेता येईल. दरम्यानच्या काळामध्ये हा फुल टॉस चेंडू होता खरं तर, मात्र डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता. वाईडची घोषणा होईल. एका धावेने धावफलक पुढे पोहोचेल, तो 12 धावा. क्रिस इंटरबाजेटचे प्रोप्रायटर सुनीलजी नाईक कारिवली हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचे राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये या स्पर्धेचे आयोजक केतनजी दरे, सुनीलजी घरत, गावदी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. निखिल खोत स्ट्राईक एंड वरती आहे आणि विशेष म्हणजे आनंदाची अशी गोष्ट आहे की त्याचा आज वाढदिवस आहे. निखिल खोतसाठी आपल्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा आहे. वाढदिवसाची एक चांगली भेट आपल्या संघाला द्यावी. 4 फलंदाज बाद झालेले असताना आपल्या संघाला निर्णायक विजय त्याने मिळवून द्यावा अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो आणि भरपूर शुभेच्छा देतो. धावफलकावरती 12 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. 4 गडी बाद 12. गोलंदाज सागर भोईर तयार. लोढा एंड कडून समोर फलंदाज निखिल खोत. हो इथे बघायचंय, फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटचा शिकार. 5वा धक्का. सन्माननीय महादेवजी घरत साहेबांना आपण स्क्रीनवरती बघतोय. तर बघा, पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये बघू शकतो. हा चेंडू खरं तर लोअर फुलटॉस होता आणि यष्ट्यांच्या समोर एकदम सापडला तो फलंदाज निखिल खोत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो, यॉर्क लाईनमध्ये चेंडू असेल तर पंचांना त्यांचा निर्णय घेणं सोपं ठरतं. तो जर गुडलेन स्पॉट असेल, ओव्हरपिच बॉल असेल तर बऱ्यापैकी मोठा बाउन्स असतो आणि त्यामुळं तो चेंडू यष्ट्या उडवेलच याची शक्यता बरीचशी कमी असते आणि त्यामुळं अशा चेंडूंवरती LBW देण्याचा शक्यतो पंच नाकारतात. परंतु जो चेंडू खोलवर टप्प्याचा असतो, यॉर्कर असतो किंवा अगदीच खाली राहिलेला फुलटॉस असतो, या चेंडूवरती पंच बिनदिक्कतपणे फलंदाज बाद देऊ शकतात. यष्ट्यांच्या समोर सापडला फलंदाज तर. हॅलो सरवली पाड्याचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बबनदादा पाटील तिथे उपस्थित आहेत. आपला अत्यंत महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. खरं तर महादेवजी घरत साहेबांवरती त्यांचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. आज एक मोठा वेळ या स्पर्धेसाठी दिल्यानंतर ते प्रस्थान ठेवत आहेत. आम्ही आपलं मनापासून आभार मानतो. मैदानाकडे जाऊ जिथे धावफलकावरती 12 धावा आहेत आणि 5 फलंदाज. अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलेला आहे. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की राजकारणातील 80 वर्षाचा योद्धा म्हणून पवार साहेबांचा उल्लेख होतो. अनेक वेळा त्यांचे अनेक साथीदार त्यांना सोडून गेले. समाजवादी काँग्रेसमध्ये असताना देखील जवळपास 54 आमदार त्यांनी निवडून आणले होते, परंतु पुढच्या निवडणुकीला बरेचसे आमदार सोडून गेले होते. त्यांच्याकडे फक्त 5 आमदार होते. असं असताना देखील त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये तेवढेच आमदार निवडून आणण्याची कमाल केली होती. मागच्या इलेक्शनमध्ये देखील आपण पाहिलं होतं की बरेचसे साथीदार सोडून गेलेले असताना पुन्हा एकदा
राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे. इथे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. तिथून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. विजयाला गवसणी घालायची आहे ती सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी संघाला. अपील 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 बाहेरची कड आणि फलंदाज स्वतःहून जागा सोडतोय. स्पोर्टमॅन स्पिरिट साठी निश्चित प्रकारे आपण धन्यवाद देऊ. 6वा फलंदाज बाद. इथे बघायचंय 6वा फलंदाज बाद होतोय. राजकारणामध्ये आपले साथीदार सोडून जात असतील तर पुन्हा एकदा महाराष्ट्र देश पिंजून काढावा लागतो. पक्षाची ध्येय धोरणं समाजासमोर ठेवायची असतात आणि लोकांच्या मताचा कौल मिळवायचा असतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज ज्यावेळेस बाद होत असतात त्यावेळेस तुम्हाला त्याच धैर्यानं, त्याच निष्ठेनं, त्याच आपल्या कौशल्यानं आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असतं. इथे पाहायचं आहे निश्चित प्रकारे निग्रह विजयाचा, इच्छाशक्ती विजयाची, साहस, चिकाटी या गोष्टींची निश्चित प्रमाणे गरज आहे. संयम ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती जबाबदारी आता सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरीच्या खेळाडूंना स्वीकारावी लागेल. आज नाही तर कधीच नाही. नॉकआउट स्पर्धा आहे. पराभूत झाल्यानंतर स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतं आणि इथे दोन्ही संघ असे आहेत की जे हाराखिरी मानायला तयार नाही. बघायचं इथे या परिस्थितीनंतर. वाह, इथे मोठा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टायमिंग बेमिसाल. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार. चौदाचे 16 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आपण बघू शकतो. अभि चौधरीचा हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून दिला. फलंदाज आदित्य पाटील पहिला चेंडू खेळत होता. विशेष म्हणजे 6 फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतलेत. आदित्य पाटील 8व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय आणि त्याने षटकार ठोकून पुन्हा एकदा आशा जिवंत केलेल्या आहेत. याबरोबरच खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे खांडून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे तयार. 1 धाव अपेक्षित आहे आणि धावफलक हळुवारपणे पुढे. 19 धावा. गोलंदाजांचं भरपूर कौतुक करावं लागेल. अभि चौधरीचं पहिलं षटक तिथे आल्या केवळ 5 धावा. 2 गडी त्यानं तिथे टिपले. सागर भोईरचं दुसरं षटक केवळ 5 धावा आल्या. 2 गडी त्यानं तिथे टिपले आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अभि चौधरीनं पुन्हा एक फलंदाज बाद केला. तर त्यानंतर ठोकलेला षटकार आदित्य पाटीलचा हा निश्चित प्रकारे मोठं बळ देणारा ठरेल. पाहायचंय या षटकाराचा परिणाम पुढे जाऊन या संघावरती काय होणार आहे. 1 धाव घेत आदित्य पाटील नॉन स्ट्राईक एंडला. कल्पेश ठाकूर आता स्ट्राईक एंड वरती असेल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत. पहिले 6 खेळाडू जे निश्चित प्रकारे फलंदाज असतात, संघातले मान्यता प्राप्त फलंदाज असतात, 1 2 3 4 5 6 बाद झालेले आहेत आणि आता खालच्या क्रमांकाच्या फलंदाजांना पुढची सगळी धुरा सांभाळायची आहे. मोठं यश मिळवायचं आहे. मोठा धावफलक देखील कव्हर करायचा आहे. गोलंदाज अभि तयार. आखूड टप्प्या. हो हो, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. कलात्मकतेला दाद द्यावी लागेल. सुंदर फटका. फाईन लेगला हा सुंदर फाईन चौकार. या चौकाराबरोबरच धाव फलकावरती गती मिळेल. 23 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना विजयासाठी 45 धावांचं लक्ष आहे. चला, नो मीटिंग. लगेच आपण आपल्या जागेवरती जायचंय आणि गोलंदाजाने चेंडू टाकायचाय. 14 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे 6 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा लढण्याची हिम्मत ठेवू शकतो सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी. ही गोष्ट महत्वाची आहे. 10 वाजून 14 मिनिटांनी मॅच सुरू झाली होती. 11 वाजून 18 मिनिटं झालेली आहेत. 1 तास आणि 4 मिनिटं सामना सुरूच आहे. यावेळेस चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. फलंदाजाने एका जागेवरती थोडासा पुढे डावा पाय घेतला आणि अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू लाईन मिस झाला. निर्धाव चेंडू ठरेल. गोलंदाज अभि चौधरीचा एक चांगला चेंडू. मात्र या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावांचा दुष्काळ होता.
केवळ 10 धावा मिळाल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा. तर पुढचा चेंडू फलंदाज कल्पेश ठाकूरसाठी. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, पुन्हा एकदा क्लोन डिलिव्हरी, सेम बॉल. मागच्याच चेंडूचा रिप्ले आम्ही बघितला आणि दुसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 11 धावा या षटकामध्ये. धावफलकावरती 23 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धार्थ आणि माऊली 11 बामण डोंगरी विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये हव्यात आता येथून पुढे 22 धावा. सामना अजूनही निर्णायक अवस्थेमध्ये जाऊ शकतो. 12 चेंडू 22 धावा, मोठं लक्ष नाहीये. मात्र 6 फलंदाज बाद झालेले आहेत. ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. इथे कल्पेश ठाकूर आणि आदित्य पाटील या दोघांना पेशन्स दाखवायचे आहेत. त्याचबरोबर मोठ्या फटक्यांना देखील अंजाम द्यायचा आहे आणि त्याबरोबरच विकेट्स देखील मैदानामध्ये टिकून ठेवायचे आहे. सगळ्या बाजूनं मात्र त्यांना आज चतुरस्त्र खेळ करावा लागेल. बघायचे हे 12 चेंडू अत्यंत महत्वाचे असणार आहेत. संकट चारही बाजूला असल्यानंतर सुद्धा कसं लढायचं. खरं तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला छत्रपती शिवरायांचं चरित्र अगदी लहानपणापासून अभ्यासायला मिळालेलं आहे. लढाऊ वृत्ती, संघर्ष करण्याची वृत्ती आणि केव्हाही हार न मानण्याची वृत्ती. खरं तर क्रिकेटमध्ये या वृत्तीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. सचिन तेंडुलकरला पत्रकारांनी एकदा प्रश्न विचारला होता, एखाद्या वेळेस पराभव समोर दिसत असताना तुमची प्रतिक्रिया काय असते, त्यावेळेस मनामध्ये काय प्रश्न चालू असतात. त्यावेळेस सचिन तेंडुलकरनं उत्तर दिलं होतं, मला पराभव कधीही मान्य नसतो. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत जिंकण्याची उमेद घेऊनच मी मैदानामध्ये खेळत असतो आणि क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचं आहे. बघायचे 12 चेंडू 22 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आदित्य पाटील. इथे हॅलो, एक चांगला चेंडू आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू आदित्य पाटील कडून. 11 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमाग 2 धावांची गरज आहे. आदित्य पाटीलनं षटकार ठोकून खातं खोललंय. याबरोबर पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू उजव्या हलकासा बाहेर ठेवलेला आहे. ओ हो हो, इथे काय घडतंय मैदानामध्ये. फलंदाज होईल बाद. फटका खेळल्यानंतर तो पुढे गेला, तसाच पुढे थांबला. यष्टीरक्षकानं मात्र गनिमी कावा साधला आणि फलंदाज आदित्य पाटील होईल बाद. थँक्यू डीजे. आपण बघतोय इथे फलंदाज होतोय फलंदाज होईल धावबादचा शिकार. खरं तर तो त्याचा इंटेन्स हा महत्वाचा असतो. फलंदाजांचा इंटेन्स काय इथे पाहिजे, तो पूर्ण गाफील होता आणि प्रतिस्पर्धी गाफील असताना त्याच्यावरती हल्ला चढवायचा, त्याचं शक्य तेवढं होईल नुकसान करायचं आणि परत सुरक्षितरित्या निघून यायचं. हे तंत्र ज्याला गोरिला युद्धतंत्र म्हणतो ते छत्रपती शिवरायांनी आत्मसात आणलं. सह्याद्रीचा पुरेपूर चांगला वापर करत, भौगोलिक परिस्थितीचा वापर करत, मोठमोठ्या पातशायांना मोठमोठे हादरे दिले. त्यांना मात्र या परिसरामध्ये कधीच यश मिळू दिलं नाही. हे छत्रपती शिवरायांचं तंत्र आहे. याबरोबर चांगला फटका इथे खेळलेला आहे. लॉंगॉनला अलॉंग दी कार्पेट 1 धाव इथे मिळेल. खरं तर आदित्य पाटील कडून आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा होत्या, परंतु एक छोटीशी चूक असते खरं तर. आणि जे खालच्या क्रमांकाचे फलंदाज असतात खरं तर त्यांना नेहमी फलंदाजीला येण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अनुभवाच्या दृष्टीनं त्यांच्याकडं तेवढीशी शिदोरी नसते आणि त्याचंच प्रत्यंतर मैदानामध्ये आपल्याला आलेलं आहे. आपण पाहतो डेड बॉल 20व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये. बॉल डेड केव्हा होतो मोठा नियम आहे, तो आपण अभ्यासणं गरजेचं आहे. बॉल डेड होण्याच्या अगोदर
आपण काही गोष्टी कटाक्षानं पाळणं गरजेचं आहे. इथे फलंदाज आपण पाहिला, शॉट खेळल्यानंतर तो पुढे गेला होता. अंपायरचा इंटेन्स होऊ शकतो की हा धावेसाठी पुढे गेलेला आहे, कारण तो मागे परत आलेला नाहीये. आणि असं असताना यष्टिरक्षकानं ओळखलं होतं, चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर तो हळूहळू आला तिथे आणि फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना चेष्टा उडवल्या. हा अत्यंत योग्य गोष्ट आहे आणि ते क्रिकेटमध्ये केलं पाहिजे. याविषयी देखील मी काही उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. दरम्यानच्या काळामध्ये मैदानामध्ये जाऊ, जिथे धावफलकावरती आहेत धावा 24, विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू 24 धावा. वा, लोअर फुल टॉस चेंडू आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळला फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव, 2 धावा इथे मिळत आहेत. थ्रो जरी थोडासा उशिरा येत असला तरी 2 धावा सुंदरपणे पूर्ण केलेल्या आहेत. धावफलकावरती आहेत त्या 26 धावा. 19 धावांची गरज असेल इथून पुढे आणि 7 चेंडू शिल्लक आहे, 19 धावा. मला गोलंदाजाचं कौतुक करायचं इथे निखिल चौधरीचं. या षटकामध्ये धावफलकाला त्याने खूप चांगल्या प्रकारे आळा घातलेला आहे, कारण 12 चेंडूमध्ये 22 धावा. तसं पाहिलं तर लक्ष फारसं मोठं नव्हतं, परंतु निखिल चौधरीने इथे पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. फलंदाजांना पूर्ण थांबून ठेवलं आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. आता 19 धावांची गरज आहे, मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत. वाह वाह, इथे डाव्या इष्टीवरचा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. 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 थँक्यू. या षटकाराबरोबर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. षटकार ठोकलाय इथे फलंदाज कल्पेश ठाकूरनं. 7व्या क्रमांकावरती आलेल्या कल्पेश चौकाराने सुरुवात केली होती. मध्ये 2 चेंडूमध्ये धाव घेता आली नव्हती, मात्र षटकार ठोकून त्यानं पुन्हा एकदा नवसंजीवनी आपल्या संघाला दिलेली आहे. धाव फलकावरती दिसतायत आपल्याला 32 धावा. 45 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. 1956 साली विनू मंकडने ज्यावेळेस बिली ब्राऊनला बाद केलं होतं, मंकडेड बाद केलं होतं. खरं तर त्यावेळेस अनेक समीक्षकांनी विनू मंकडवरती टीका केली होती की त्याने चुकीचं केलं, असं करायला नको होतं, किंवा हे बरेचसे चर्चा विमर्श तिथे होत होते. परंतु डॉन ब्रॅडमन हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला बाद केलं होतं बिली ब्राऊनला, आणि तरी देखील डॉन ब्रॅडमनने विनू मंकडची बाजू घेतली होती. का खेळामध्ये जरी 1 ते 10 प्रकारे त्यावेळेस 10 प्रकारे फलंदाज बाद होते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मंकडेडचा समावेश नव्हता. अर्थात अशा प्रकारे बाद दिलं जात नव्हतं, मात्र अनफेअर प्ले, गैरवर्तन म्हणून या ठिकाणी 11:28 झालेले आहेत. 1 तास आणि 14 मिनिट ही मॅच सुरू आहे. अजून 6 चेंडू टाकायचे आहेत आणि मला वाटतं आयोजक इथे पेनल्टी देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळं दोन्ही संघांना विनंती आहे की शक्य तितक्या लवकर ही मॅच कन्क्लूड करा. हे अत्यंत महत्वाचं. वेळ खूप महत्वाची आहे. 5 षटकांची मॅच आहे. 30 चेंडू तुम्हाला टाकायचे. तुम्हाला फार तर 20 मिनिटामध्ये 1 इनिंग संपवायची असते नियमानुसार, परंतु इथे 1.5 तास 1.25 तास होऊन गेलेला आहे आणि अजून केवळ 9 षटकं टाकलेली आहेत. या ठिकाणी पंचांना विनंती आहे, खेळाडूंना सूचना द्या, वॉर्निंग द्या. सहा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. शेवटचं षटक जयेशच्या हातामध्ये आहे आणि फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत जीत खोतला.
लोअर फुल टॉस मिड विकेटला खेळला, मात्र क्षेत्ररक्षक अगदी समोर. एक धाव इथे अपेक्षित आहे. धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल तर तिथे आहेत 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात त्या 12 धावा. सिद्धार्थ अँड माऊली बामणडोंगरी विरुद्ध प्राची 11 सरवली या दोन संघामध्ये मॅच. पहिल्या 4 षटकांपर्यंत निर्विवाद वर्चस्व प्राची 11 सरवली संघाने मिळवलेलं आहे. मात्र 6व्या आणि निर्णायक षटकामध्ये अर्थात 4थ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेला आहे आणि जो षटकार इथे बामणडोंगरी संघाला निश्चित प्रकारे मोठा आत्मविश्वास मिळवून देणार आहे. गोलंदाज तयार होते जयेश. पहिल्या चेंडूवरती केवळ 1 धाव, 5 चेंडू आणि 12 धावा. ज्या गोष्टीची यापूर्वी आपण चर्चा करत होतो, मांकडेडचा निर्णय खरं तर आज नवीन जे नियम बदल झालेले आहेत तो नियम आता अनफेअर प्ले मध्ये नसणार आहे, तर तो धावबादच्या नियमामध्ये येणार आहे. मांकडेड हा बदल झालेला आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की फलंदाजाने यष्टिरक्षकानं ज्या प्रकारे बाद केलं ते आदित्य पाटीलला, तो काहीसा बेसावध असताना त्याने यष्ट्या उडवल्या आणि निश्चित एक मोठा धक्का दिला होता तो सिद्धार्थ आणि माऊली बामणडोंगरी संघाला. 5 चेंडू 12 धावा या परिस्थितीमध्ये मॅच. यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळला, उजव्याच्या बाहेरचा चेंडू खेचून आणला मिड विकेटला. तिथे फेक मात्र विलक्षण वेगवान आहे, थोडीशी वाईड फेक आहे. 2 धावा विलक्षण वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. इथे धावफलकावरती 35 धावा. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. काय मॅच आहे ही, काळजाचा ठोका चुकवणारा सामना. उत्कंठा शिगेला पोहोचते. रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि असेच मॅच खरं तर क्रिकेटच्या प्रतिरुची प्रेक्षकांची वाढवतात. दोन्ही संघ ज्यावेळेस सळसळत्या रक्ताचा उत्साह मैदानामध्ये दाखवतात, युवा जोश दाखवतात, जल्लोष दाखवतात आणि त्यामुळे त्यांचा उत्कट खेळ पाहणं हा एक आनंद असतो, विलोभनीय आनंद असतो. आणि तो आनंद आज उपस्थित प्रेक्षकांना tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube वरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार आहे. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. 4 चेंडू 10 धावा. यस, बिग शॉट, वंडरफुल शॉट, लॉंग ऑन लाईन षटकार. किती चॅलेंज आले, तुफान किती, नाही हटला माग. जबरदस्त फलंदाजी. दुसरा षटकार कल्पेश ठाकूर कडून. 7व्या क्रमांकावरती कल्पेश आला होता आणि विशेष म्हणजे चौकारानं सुरुवात केल्यानंतर थोडा शांत जायला वेळ जाऊ दिली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आला. जबरदस्त आक्रमण. 2 षटकार ठोकत त्यानं विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलंय सिद्धार्थ आणि माऊली बामणडोंगरी संघाला. विजयासाठी मात्र 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. इथे पाहायचंय फुलर लेन, फाईट होती चेंडूला. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला, मात्र सुंदर चेंडू ठरेल. अपील पंचांकडे प्रश्न काहीसा विचारला जातोय. खरं तर क्रिकेटमध्ये अपील करण्याचा अधिकार खेळाडूंना दिलेला आहे. अपील करण्याचा अधिकार दिलेल्या बरोबरच त्याबरोबर तुम्हाला आचारसंहिता देखील घालून दिलेली आहे आणि त्या संहितेमध्ये राहूनच तुम्हाला अपील करता येतं. मात्र सुंदर चेंडू इथे गोलंदाज जयेश कडून. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 4 धावा. या सामन्याचं भविष्य काय असेल, या सामन्याचा निकाल काय असेल, मात्र तो कोणीही स्पष्ट करू शकत नाही. 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती कल्पेश ठाकूर आहे. ज्या खेळाडूनं एकमात्र रन मशीन आहे कल्पेश ठाकूर. सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरीचे रन मशीन जयेशचा सामना करेल. हो, इथे एक्सपेरिमेंट, प्रयोग करायचा होता आणि प्रयोग फसलेला आहे. वाईड चेंडू. 1 अतिरिक्त धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलक दाखवतोय इथे 42. तर विजयासाठी आता 2 चेंडू 3 धावा. काय मॅच आहे तुम्ही बघा, अस्थिर मॅच आहे.
सातत्यानं हेलकावे खाते ही मॅच. एखादं तुम्ही लंबकाचं घड्याळ बघितलं असेल तर तो लंबक जसा इकडे तिकडे असा चालू असतो, सतत त्याचं चालू असतं. मला वाटते तो लंबक आणि मॅच दोघे एकसारखेच आहेत. जबरदस्त मॅच. काळजाचा ठोका चुकवतोय हा सामना. 2 चेंडू 3 धावांची गरज. यस, इथे कनेक्ट होतोय बॉल. 1 धाव तर निश्चित होईल पूर्ण. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती फेक, मात्र थोडीशी वाईड होते. 2 धावा इथे मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, मात्र 1 धावेची गरज. चुका करणं मात्र अत्यंत घातक ठरू शकतं दोन्हींपैकी एका संघाला. इथे 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांबरोबर धाव फलकावरती आहेत त्या 44 धावा. स्कोर लेवल मध्ये 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. आणि जर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. आतापर्यंत 6 सामने सुपर ओव्हरमध्ये गेलेले आहेत आणि 7वा सामना पाहूया सुपर ओव्हरमध्ये जातोय का. सुपर शो आपण पाहतोय आणि सुपर ओव्हरमध्ये सामना जातोय का पाहायचा आहे. मागचे 13 दिवस प्रेक्षकांसाठी निश्चित प्रकारे एक पर्वणी होते. आजचा 13वा दिवस आहे आणि हा सुद्धा खेळाडूंच्या उत्कट खेळानं इथे संस्मरणीय ठरतोय. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. मॅच जर टाय होत असेल तर सुपर ओव्हर वरती या सामन्याचा निकाल अवलंबून राहणार आहे. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. ना उमेद कधी व्हायचं नसतं. एखाद्या वेळेस तुम्ही बॅकफूट वरती जाऊ शकता, परंतु तरी देखील तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने तयार राहायचं असतं आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला हेच शिकवतो. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. एक वेळ अशी होती की खूपच मागे पोहोचलेले होते. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 10 धावा आल्या होत्या. तिसरं षटक थोडा दिलासादायक ठरणारं होतं, मात्र 4थ्या षटकामध्ये पुन्हा इथं या मॅच मध्ये प्राची 11 सरवली संघाने आपला जोश आजमावला होता. 5वं षटक मात्र इथे कल्पेश ठाकूरच्या एका सनसनीत षटकारानं पुन्हा एकदा बामण डोंगरी संघानं घेतली आघाडी. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज. tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूब वरून तब्बल 4,500 प्रेक्षक सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. फील्ड सेटिंग तुम्ही बघताय. फलंदाजाच्या सराउंडिंग मध्ये दिसत आहेत सगळे क्षेत्ररक्षक. सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, मिड ऑफ, मिड ऑन. त्याचबरोबर बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सगळे सराउंडिंग मध्ये खेळाडू. शेवटचा चेंडू 1 धाव. ओहो, हवेमध्ये चेंडू आणि दिशा दिली बॅकफूट पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4. तर सामना जिंकला सिद्धार्थ निमाहुली 11 बामण डोंगरी संघानं. विजयी संघाचं अभिनंदन. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन कल्पेश ठाकूर. अडचणीमध्ये असताना कल्पेश ठाकूर उभा राहिला, शांतपणे खेळला. जिथे चांगले चेंडू मिळाले तिथे षटकार दाखवले आणि अत्यंत अडचणीतून आपल्या संघाला एक सुंदर विजय त्याने साकारला. खरं तर वादळात हेलकावे खात असलेली नौका त्याने आपल्या कौशल्यानं अत्यंत सुंदर. तर हस्तोंदोलन करूनच मैदानामधून बाहेर निघायचं आहे. आपण मैदानाचा निरोप घ्यायचा आहे, मात्र सेकंड करायचं आहे. हस्तोंदोलन करूनच आपण मैदानाचा निरोप घ्यायचा आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेच्या नियमाचा काटेकोर पालन आपल्याला करायचं आहे. कल्पेश जाधव ठरला या सामन्याचा सामना होईल. कल्पेश ठाकूर ही मॅच अतिशय सुरेख फलंदाजी कल्पेश ठाकूरची आपल्याला पाहायला मिळाली होती.